सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सुनील की सर्वांना नमस्कार। विधान परिषदेचे निवडणूक लागलेली आहे आणि सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे मी अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब त्याचबरोबर पक्षातील इतर सर्व ज्येष्ठ नेते यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्या दृष्टीनं मी मतदारसंघामध्ये दौरे सुरू केलेले आहेत। या मतदारसंघामध्ये सर्वसाधारणपणे सरळ लढत होईल भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी, आणि मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये मतदार बंधू महाविकास आघाडीच्या बाजूने राहतील। या मतदारसंघामध्ये 895 मतदान आहे आणि सांगली आणि सातारा हे दोन जिल्हे आहेत आणि या दोन्ही जिल्ह्याची परिस्थिती सध्याची जर बघितली तर आज जे सत्ताधारी नगरसेवक आहेत किंवा जे युतीतले नगरसेवक असतील किंवा जे विरोधातले नगरसेवक आहेत त्या सर्वांना काही अडचणींना सामोरे जावं लागतंय। आज जे विरोधातले नगरसेवक आहेत त्यांच्यावर अगदी दुजाभाव केला जातो, त्यांना कोणत्याही प्रकारचं फंडिंग किंवा अनुदान किंवा त्यांच्या वॉर्डातली कामं करण्यासाठी त्यांना कसल्याही प्रकारची मदत सत्ताधाऱ्यांकडून मिळत नाही आणि ते फक्त विरोधकातल्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांबद्दल होतंय असं नाही, तर जे युतीतले दुसरे दोन पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनाही त्यांच्या मतदारसंघामध्ये आपली कामं पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते फंड सत्ताधाऱ्यांकडून मिळत नाहीत आणि अशा प्रकारच्या वल्गना अनेक वेळा याच जिल्ह्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडून तुम्ही भाषणातून सुद्धा ऐकले असतील की सगळे फंड आम्ही देणार आहे त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या, अन्यथा तुम्हाला कसल्याही प्रकारचा निधी मिळणार नाही। तर अशा पद्धतीची गोष्टी या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना भोगावे लागत आहेत आणि नगरसेवक असू द्या जिल्हा परिषद सदस्य असू द्या, आज एक एक व्यक्ती 15 ते 30 हजार लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि इतक्या मोठ्या संख्येने लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांची कामं प्रामुख्याने करणं ह्या त्या नगरसेवकाचं जिल्हा परिषद सदस्याचं काम असतं, परंतु निधी अभावी आणि वरच्या सत्तेतल्या पक्षामधल्या लोकांच्या जो दृष्टिकोन आहे विरोधकांच्या बद्दल किंवा युतीतल्या दुसऱ्या पक्षांच्या बद्दल त्यामुळं त्या निधीची उपलब्धता होत नाही, त्यांची कोणतीही कामं होत नाहीत। ही परिस्थिती झाली युतीतले दुसरे सदस्य आणि विरोधकांची। आज भाजपच्या नगरसेवकांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची काय अवस्था आहे? आज त्यांच्या वॉर्डामध्ये जरी काही फंड पडले तरी त्यांच्या वॉर्डामध्ये ते काम कोणी करावं, ते काम कसं असावं याविषयी त्यांना कोणताही अधिकार ठेवलेला नाही। केंद्रीय पातळीवरून सर्व अधिकार सर्व टेंडर वाटले जातात आणि त्या टेंडरमध्ये जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं चुकीचं काम करत असेल आणि भाजपचा नगरसेवक जरी त्या कॉन्ट्रॅक्टरला काही अरेरावी करत असेल किंवा तू हे चुकीचं करतोय म्हणत असेल तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर सरळ मंत्र्यांना फोन लावतात आणि वरून त्या नगरसेवकांना झापलं जातं, त्यांची झाडाझडती घेतली जाते। त्यामुळे स्वतःच्या वॉर्डातली जी कामं आहेत त्या कामं सुद्धा चांगली व्हावीत म्हणून भाजपचे नगरसेवक सुद्धा आपल्या तिथल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला सांगू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे। एकंदरीत जे वातावरण या ठिकाणी चालू आहे सातारा आणि सांगलीमध्ये विशेषतः ते वातावरण ठराविक भाजपच्या मंत्र्यांमुळे दूषित झालेलं आहे। खरं तर ही भाजप विरुद्धची लढाई म्हणण्यापेक्षा भाजपचं नाव बदनाम करणारे जे मंत्री या ठिकाणी सातारा सांगलीमध्ये काम करतात त्या मंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे। त्यांनी खऱ्या अर्थानं मागच्या अनेक दिवसांपासून भाजपचं पक्षाचं नावही खराब केलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुद्धा या मंत्र्यांमुळे खराब झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ही लढाई ही आमची त्या प्रवृत्ती विरोधात आहे आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की या सातारा आणि सांगलीमध्ये निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही अशा या प्रवृत्तीचा ऍक्च्युली खूप त्रास होतो आणि त्यामुळं हे लोक सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि भाजपचे असू द्या किंवा महाविकास आघाडीचे असू द्या किंवा इतर त्यांच्या मित्रपक्षांचे नगरसेवक असू द्या, सर्वच लोक या ठराविक मंत्र्यांना त्रासलेले आहेत आणि ते सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहतील ठामपणे असा मला पूर्ण विश्वास वाटतो। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विजय
हा नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा होईल, यात मला शंका नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडीतले तिन्ही सदस्य काँग्रेस, शिवसेना, उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या तिन्ही पक्षांचे नेते, नेत्यांची संपूर्ण फळी माझ्यासाठी या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सर्वांच्या साथीनं आम्ही हा विजय सुखकर करू असा मला पूर्ण विश्वास आहे. त्या निवडणुकीत भाजप एक मंत्री बरोबर आहे. म्हणजे तुमची लढाई धैर्यशील कदमांच्या विरोधात आहे का त्या मंत्र्यांच्या विरोधात आहे? आणि कोण मंत्री आहेत? धैर्यशील कदम भाजपचे उमेदवार आहेत, पण त्यांना उभा करणारे जे नेते आहेत या ठिकाणचे, ते खऱ्या अर्थानं त्यांनी या जिल्ह्यातलं वातावरण दूषित केलेलं आहे. हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा, हा वसंतदादा पाटलांचा जिल्हा, सुसंस्कृत राजकारण, सांगली आणि सातारा हा खऱ्या अर्थानं एक सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असलेला जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण गढूळ आणि दूषित करण्याचं काम ज्या प्रवृत्तींनी केले, त्यांच्या विरोधात हा लढा आहे. धैर्यशील कदम जरी उमेदवार असले तरी त्यांना पाठिंबा देणारे, पाठबळ देणारे ज्या प्रवृत्ती या जिल्ह्यातल्या आहेत, त्यांच्या विरोधातला हा खरा लढा आहे. तुम्ही अजिबात नाही. बाळासाहेब पाटलांनीच खऱ्या अर्थानं माझं नाव सुचवलं होतं. साताराचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा मला प्रचंड पाठिंबा असतो. त्यांनीच माझं नाव सुचवलं होतं. इनफॅक्ट माझा अर्ज भरण्यासाठी जे नगरसेवकांनी सूचक म्हणून सह्या केल्या, त्या सर्व सूचक हे बाळासाहेब पाटील यांनीच दिले होते. त्यामुळं बाळासाहेब पाटलांचा मोठा यामध्ये माझ्या लढाईमध्ये हातभार असणार आहे. माझ्या तिकिटा संदर्भात बोलताना मी त्यांचं नाव घेतलं नाही, पण माझा हा लढा हा बाळासाहेब पाटीलच खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यामध्ये मला मदत मोठ्या प्रमाणात त्यांची होणार आहे. 2016 आता त्यावेळचे काही लोक ऑलरेडी आत्ताच्या मेजॉरिटी पक्षामध्ये भाजपमध्ये आहेत, त्यामुळे गद्दारी झाले तर त्यांच्या बाजूनच होईल असं मला वाटतं. आपल्याकडून तशी भीती असण्याचं कारण नाही. आपल्याकडे जे लोक आहेत ते कट्टर पक्षाला मानणारे, विचारधारेला मानणारे लोक आहेत. आपल्याकडे त्यावेळी राष्ट्रवादीकडे मेजॉरिटी होती, आज त्यांच्याकडे संख्याबळ थोडं जास्त आहे. त्यामुळे जी भीती असायची ती त्यांना असेल, आम्हाला भीती असण्याचं काही कारण नाही. जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये जे काही झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि कोणालाही ते आवडलं नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला ते नक्कीच माझ्यावर राहतील असं मला वाटतं. परंतु ते युतीतले पक्ष आहेत, ते नक्की काय करणार हे त्यांचे वरिष्ठ, त्यांचे जे कोणी असतील ते ठरवतील. त्यांची पक्षाची भूमिका काय असेल त्याप्रमाणे ते वागतील. परंतु फक्त त्यावरच अवलंबून राहून मला ही निवडणूक लढवता येणार नाही. मला माझ्या पद्धतीनं अनेक अपक्षही आहेत, अनेक लोक आहेत, अनेक वेगवेगळ्या आघाड्यांच्या मार्फत निवडून आलेले लोक आहेत. अशा अनेक लोकांना घेऊन ही मला निवडणूक लढवावी लागणार आहे. पूर्णपणे मी युतीतल्या पक्षांवर अवलंबून नाही. जिल्ह्यातले पक्ष असल्यामुळं त्यांची भूमिका जी युतीची असेल तीच असणार आहे, अधिकृत भूमिका. वैयक्तिक कुणाला जर त्रास झाला असेल या भाजपमधल्या ठराविक लोकांचा, तर ते त्याविषयी वेगळा निर्णय घेऊ शकतील. परंतु मला वाटत नाही की युतीतल्या कुठल्या पक्षाची वेगळी भूमिका भाजपपेक्षा असेल असं मला तरी वाटत नाही. साधारणपणे 500 मतदान खेचून आणणं इथपर्यंत आमचं टार्गेट आहे आणि मला खात्री आहे की ते साध्य होईल. बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे साहेब हेच प्रमुख मोर्चा सांभाळतील असं आम्हाला वाटतं. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि संपूर्ण टीम हे लोक या ठिकाणी मोर्चा सांभाळतील. सुप्रियाताई पवार साहेब आणि रोहित दादा हे नक्कीच या निवडणुकीमध्ये येतील आणि त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या परीनं जे जे करायचं असेल ते सर्व करतील. प्रचाराचा शुभारंभ झालाय असं म्हटलं तर हरकत नाही. अधिकृत काही नारळ फोडून शुभारंभ असा प्रकार या निवडणुकीत काही होणार नाही. कारण ही निवडणूक ही लोकप्रतिनिधींनी जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामधून होणार आहे. त्यामुळे असं काही वेगळं होणार नाही. कालपासून ज्या दिवशी अर्ज माघारी घेतले तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं आमचा प्रचार सुरू झाला. प्रत्येक निवडणूक एक आव्हानच असतं, त्यामुळं कोणतीच निवडणूक मी हलक्यात घेत नाही. ही निवडणूक सुद्धा आव्हानात्मक असली तरी मला खात्री आहे की जी परिस्थिती आज महाराष्ट्रात, देशात चालू आहे त्या परिस्थितीचा जरा विचार केला तर नक्कीच मला या ठिकाणी एक सक्षम विरोधक जर या परिसरातून एखादा पाहिजे असेल तर लोक माझा विचार करतील आणि मला विधान परिषदेत पाठवतील. पैशाचा बाजार आतापर्यंत काय झाला असेल त्याबद्दल बोलणं योग्य होत नाही आणि इथून पुढेही पैशाचा बाजार ज्यांना करायचा असेल ते करतील, परंतु तो आपल्या आवाक्या बाहेरचा प्रश्न आहे. आम्ही इथं विचारांची लढाई लढतोय, आम्ही विचारांसाठी मतदान मागणार आहे.
मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, मला ज्यावेळी तिकीट डिक्लेअर झालं तेव्हा माझ्या हाताची सर्जरी झालेली आहे, तरी सुद्धा आपल्या विचारांवर ठाम असल्यामुळं शरद पवार साहेबांनी मला उमेदवार म्हणून निवडलं. तर ही लढाई ही आर्थिक बाजूची किंवा पैशाची नाही आहे. कारण जे पक्ष सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे किती पैसे आहेत ते तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांची बरोबरी आपण कुठल्याही परिस्थितीत करू शकत नाही. त्यामुळे मला वाटत नाही की फक्त पैशाने मी हे निवडणूक जिंकू शकतो. त्यामुळे तो विषय माझ्यासाठी गौण आहे. मी माझ्या पद्धतीनं विचारावर मतदान मागायचा प्रयत्न करणार. आजपर्यंत देशामध्ये एवढ्या निवडणुका झाल्या, तुम्ही पत्रकार बांधवांनी त्या कव्हरही केल्या असतील. मला माहित नाही की किती त्याचा परिणाम होतो, पण अशा पद्धतीचे पत्र देऊन काही परिणाम होईल असं मला वाटतं. माझा अजेंडा सरळ आहे. जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या स्वाभिमानाची मी निवडणूक लढवतोय. कारण खऱ्या अर्थानं जे निवडून आलेले आहेत त्यांची किंमत कमी करण्याचं काम हे सेंट्रलाइज जे पॉवर सगळ्या कॉन्सन्ट्रेट केलेल्या आहेत त्याच्यामुळं नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, यांच्या पॉवर्स कमी झालेल्या आहेत. आज तुम्ही बघताय डीपीसी मधनं सगळी कामं होतात. पूर्वी जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंटची कामं करत होती, जिल्हा परिषद सदस्यांना अधिकार होते. आज त्यांची परिस्थिती राहिलेली नाही. नगरसेवकांची परिस्थिती तीच आहे. बऱ्याच प्रमाणात सीईओ हेच वरच्या मंत्र्यांच्या किंवा पालकमंत्र्यांच्या निर्णयावर कामं करत असतात आणि खाली नगरसेवकांनाही अधिकार राहिले नाही. खऱ्या अर्थानं निवडून आलेला लोकप्रतिनिधी खूप कष्टातून मेहनतीतून निवडून आलेला असतो आणि त्याला त्याच्या भागाचा विकास करण्याचा अधिकार असतो आणि त्याला एक प्रकारे स्वाभिमान किंवा एक किंमत देणं गरजेचं असतं. ती किंमत आज या ठिकाणी दिली जात नाही आणि ती मिळवून देण्यासाठी ही नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून मी या ठिकाणी लढवतो. दुसरी राष्ट्रवादी युतीमध्ये आहे, त्यामुळे माया पाटीलशी असण्यास संबंध येत नाही. जिल्हा परिषदेच्या सत्ता जिल्हा युतीमधले जे पक्ष आहेत ते पक्ष म्हणून माझ्या पाठीशी नक्कीच नसणार आहेत. परंतु वैयक्तिक कुणाचा जर हेवादेवा काही असेल आणि त्यांना जर त्या युतीचे विचार पटत नसतील तर ते कदाचित मला सपोर्ट करू शकतील. परंतु पक्ष म्हणून शिंदे सेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार यांचा पक्ष असेल, हा पक्ष युती बरोबर राहील असं मला वाटतं. मागच्या वेळी सुद्धा राष्ट्रवादीचं बहुमत होतं. आकडा मोहनराव कदम साहेबांनी घेतला होता. त्यामुळं ते निवडणुकीचं माझ्याकडे बघून जे मतदान होईल किंवा पक्षाकडे विचारधारेकडे बघून जे मतदान होईल त्यावर मला विश्वास आहे. यावेळी सुद्धा पूर्ण खात्री यावेळी सुद्धा चमत्कार होईल. अंडर करंट तुम्हाला सर्व पत्रकारांना माहिती आहे आणि प्रचंड असंतोष आज या ठिकाणी सातारा सांगली मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा फायदा मला होईल असं मला वाटतं. शेखर गोरे साहेब नाराज आहेत. साहजिक आहे, त्यांना अनेक वेळा आश्वासनं दिली गेली परंतु ते आश्वासनं पाळली नाहीत. त्यामुळं साहजिकच एवढ्या मोठ्या सर्वोच्च नेता ज्याने एक वेळा विधान परिषद निवडणूक लढवली होती, एक वेळा विधानसभा लढवली होती आणि अशा ताकदीच्या नेत्याला तुम्ही जर डावलून काही गोष्टी करत असाल तर नाराज होणं साहजिक आहे आणि त्यामुळं त्यांची माझी अजून चर्चा नसली झाली तरी मला विश्वास वाटतो की ते माझ्या पाठीशी उभे राहतील. मला वाटतंय की मला ते सपोर्ट करतील. मला असा एक विश्वास वाटतो. कारण एक तर आम्ही एका तालुक्यातले आहे आणि एक मानदेशी मातीत जर काही मिळत असेल तर ते मानदेशी व्यक्तीबरोबर राहतील असं मला वाटतं. मग जे मतदार आहेत किंवा जे नेते आहेत विविध पक्षांचे, त्या सगळ्यांची भेट घेणं हे उमेदवार म्हणून माझं कर्तव्य असतं. मी सगळ्यांची भेट घेणार आहे, सगळ्यांना मत देण्यासंदर्भात आवाहन करणार. 6 मतदारसंघाच्या तसा प्रयत्न माझ्या बाबतीत काही झालं नाही. कदाचित त्यांना माहित असेल की मी हा अर्ज काढून घेणार नाही, त्यामुळे असा काही प्रयत्न माझ्यावर करण्यात आला नाही. पृथ्वीराज बाबांची मदत नक्की होईल आणि काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची मदत मला होईल. पण बाबा आता सध्या मतदारसंघात नाहीत, परंतु मी लवकरच त्यांना संपर्क साधून बाबांना या मतदारसंघात येण्याची विनंती करणार आहे. त्यांचाही आशीर्वाद असण्याची गरज आहे.